आतापर्यंत तुम्ही ओला आणि सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळे डस्टबिन ठेवत होते. मात्र आता दारासमोर दोन ऐवजी 4 डस्टबिन ठेवावे लागणार आहेत. कारण भारताला कचरा मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने 1 एप्रिल पासून एक ऐतिहासिक पाऊल उचललंय. 10 वर्षांपूर्वीच्या जुन्या नियमांना निरोप देत आता कचरा वर्गीकरणासाठी व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आता केवळ 2 नाही तर 4 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये कचरा वेगळा करणं बंधनकारक असणार आहे. डम्पिंग ग्राउंडची समस्या मुळापासून संपवण्यासाठी सरकारने आखलेला हा नवीन 4 बिन मास्टर प्लॅन नेमका काय आहे जाणून घेऊ सविस्तर. हा नवा नियम काय आहे पाहूयात. आतापर्यंत कचऱ्याचा ओला आणि सुका अशा 2 प्रकारांमध्ये विभागणी केली जात होती. ओला कचरा हिरव्या डब्यांमध्ये आणि सुका कचरा निळ्या डब्यांमध्ये टाकला जात असे. मात्र आता कचऱ्याची हिरवा, निळा, लाल आणि काळा अशा 4 वेगवेगळ्या रंगांमध्ये विभागणी करणं आवश्यक असणार आहे. कचऱ्याचे वर्गीकरण हे प्रत्येक घर, दुकान आणि संस्थेला करणं बंधनकारक असेल आणि जर कोणी असे करण्यात अपयशी ठरले तर स्वच्छता कर्मचारी त्यांचा कचरा गोळा करण्यास नकारही देऊ शकतात. याबाबत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 रद्द करून घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 अधिसूचित करण्याबाबत 28 जानेवारी रोजी जाहीर केलं होतं. हे नियम पर्यावरण अधिनियम 1986 अंतर्गत अधिसूचित करण्यात आले असून ते 1 एप्रिल 2026 पासून पूर्णपणे अंमलात आले आहेत. आता पाहूया कोणत्या रंगाच्या कचरापेटीत कोणता कचरा टाकायचा. हिरवा डस्टबिन, खरकटे अन्न, फळं, भाज्यांचे देठ, साली आणि बागेतील कचरा. तर निळ्या डस्टबिन मध्ये रद्दी कागद, प्लास्टिकच्या बाटल्या, काच आणि धातूच्या वस्तू. तर लाल डस्टबिन मध्ये वापरलेले डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स आणि मलमपट्टीचं साहित्य टाकायचं. तर काळ्या डस्टबिन मध्ये जुने निकामी बल्ब, बॅटरी, एक्सपायर झालेली औषधं, पेंट्स आणि ई वेस्ट यासाठी ही काळी डस्टबिन वापरण्यात येईल. त्यामुळे या नियमांचं पालन न केल्यास दंड देखील होणार आहे. नव्या कचरा व्यवस्थापन नियमावलीत पॉल्युटर पेज हे तत्व अतिशय कडकपणे लागू करण्यात येणार आहे. यानुसार जी व्यक्ती किंवा संस्था कचऱ्याचं वर्गीकरण करणार नाही त्यांना थेट दंडात्मक कारवाईला सामोरं जावे लागेल. हे नियम केवळ घरांपुरतेच मर्यादित नसून हॉटेल, मोठे अपार्टमेंट आणि सरकारी कार्यालयांना देखील बंधनकारक असतील. विशेषतः ज्या मोठ्या संस्थांमधून दररोज 100 किलोहून अधिक कचरा बाहेर पडतो त्यांना आता त्यांच्या आवारातच ओल्या कचऱ्यांवर प्रक्रिया करून विल्हेवाट लावणं अनिवार्य असेल. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि नियमांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने एक विशेष ऑनलाईन पोर्टल विकसित केले. या पोर्टलद्वारे कचरा संकलनापासून ते विल्हेवाटीपर्यंतच्या प्रत्येक हालचालीवर आता सरकारची डिजिटल नजर असणार आहे. त्यामुळे मंडळी, या कचऱ्याच्या व्यवस्थापनाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा. धन्यवाद.